अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्त भक्तांनो, आपल्या श्री दत्त चरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नरसोबाची वाडी जी लोकमान्या, कृष्णातिरी शोभवी जी सुधन्या, अन्य तैसी देखिली म्यानसाची, श्री दत्तप्रभूंची राजधानी सुखाची. परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या या काव्याचा नित्य अनुभव देणारे क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र नृसिंहवाडी अर्थात नरसोबाची वाडी. दत्तभक्तीचे सारे भांडार या पुण्यभूमीमध्ये सामावलेले आहे. इथे अष्टोप्रहर फुलणारी भक्तिसेवेची रमणीयता भक्तांच्या अंतःकरणाला नेहमीच मोहित करते. काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंतची नित्यसेवा मांगल्याची उधळण करते. कधी झांजांचा मधुर ताल, कधी शंखाचा गंभीर नाद, कधी भक्तांच्या सुरांची साथ घेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामघोष नरसोबा वाडीच्या तिन्ही गल्ल्यातून दररोज उमटत जातो. परमपूज्य श्री टेंबेस्वामींच्या उत्कट साधनेतून प्रकटलेले नामस्मरणाचे हे बीज संपूर्ण गावाला संकटे अरिष्टे यांपासून भयमुक्त करण्यासाठी अव्याहतपणे आस्थागायत फुलत आहे, बहरत आहे. कृष्णा पंचगंगेच्या अनादी संगमावर औदुंबर तळवटी यतिरूप धारण करून बसलेल्या कुलस्वामी श्री दत्तराज गुरुमूर्तीला ओवाळताना भक्तजनांच्या पंचप्राणांच्या पंचतत्वात्मक ज्योतींचे तेज एका आरतीतून येथे उजळत राहते. शके 1300च्या पौष शुद्ध द्वितीयेला शनिवारी माध्यान्हसमयी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा कारंजा क्षेत्री अंबाभवानी मातेच्या पोटी जन्म झाला. वयाच्या 7व्या वर्षी महाराजांचे उपनयन संस्कार म्हणजेच मौंजीबंधन झाल्यावर ते सर्वप्रथम श्री क्षेत्र काशी येथे आले आणि त्यांनी श्री कृष्ण सरस्वती नामक एका ब्रह्मज्ञानी यतींना आपले गुरु मानले आणि त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. पुढे जाऊन औदुंबर क्षेत्री चातुर्मास आटोपून श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कुरुंदवाड जवळील कृष्णा पंचगंगा नदी संगमानजीक औदुंबर वृक्षाखाली तपश्चर्येला बसले. तेथूनच जवळ असलेल्या आलास गावचे भैरमभट नावाचे अतिशय वयोवृद्ध ब्राह्मण उदरभरणाच्या उद्देशाने भिक्षुकीसाठी शिरोळग्रामी जात येत असे. तेव्हा या गावच्या मधल्या पायवाटेनेच त्यांचे जाणे येणे असे. तेथे जाता येताना या देवतुल्य यतिवरांचे दर्शन भैरमभटजी नित्यनेमाने घेत असत आणि त्यांना मनपूर्वक नमस्कार देखील करत असत. अशीच काही वर्ष लोटली आणि एक दिवस या भैरमभटजींना यतिवरांनी म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी विचारले, हे भल्या माणसा, आम्ही येथे देवाच्या पादुका स्थापन करणार आहोत, तर आपण येथे नित्यपूजा करण्यासाठी राहाल का? त्यावर भैरमभटजी भयभीत होऊन श्री गुरूंना म्हणाले, महाराज, माझे वय आता जवळजवळ 80च्या आसपास आहे. सौभाग्यवती देखील 60च्या आहेत आणि हे तर दुर्गम वन, येथे अन्नोदकाची सोय काय, त्यात हे माझं दारिद्र्य असं. तेव्हा आपण कोणीतरी एखादा तरुण ब्राह्मण या सेवेसाठी ठेवावा आणि मला जमेल अशी सेवा कृपया आपण द्यावी. त्यावर महाराज भैरमभटजींना म्हणाले, एवढी भीती मनात बाळगू नका. तुम्हाला सुख लाभेल अशी सेवा आम्ही आपणास सांगत आहोत. या परमपवित्र स्थानी आम्ही मनोहर पादुकांची स्थापना करणार आहोत. त्या पादुकांची सेवा केल्याने सर्वांना इष्ट फळ मिळेल. ज्याप्रमाणे या औदुंबर वृक्षाला बहरलेली गोड फळे आली आहेत, त्याचप्रमाणे तुमचा वंशही या औदुंबराप्रमाणेच बहरेल. आपणास एक पुत्र होईल आणि त्याला पुढे 4 पुत्र होतील.
त्या पुत्रांना आणखीन 4 पुत्र होतील. असा आपला वंश चौपटीने वाढत राहील आणि या पादुकांची सेवा आपल्या वंशवंशी चालत राहील. आणि म्हणून या मनोहर पादुकांचे पुजारी आपण व्हावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही सांगतो याचा तुम्ही अंगीकार करा, तुमचे कल्याण होईल. भगवंत तुमची कधीही उपेक्षा करणार नाही. या ठिकाणी आम्ही पाषाणावर मनोहर पादुका स्थापन करणार आहोत. धातू सोडून पाषाणाच्या पादुका स्थापन करण्याचे कारण इथे द्वेष निंदा असणार नाही आणि त्या कोणाकडेच काही मागणार नाहीत. या पादुकांच्या पूजनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ भक्तांना प्राप्त होतील. तेव्हा तुम्ही ही दैवी आज्ञा समजून शंका कुशंकांचा त्याग करून प्रसन्न चित्ताने या मनोहर पादुकांचे सेवेकरी व्हा. अशा प्रकारे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या मनोहर पादुकांची स्थापना करून महाराज आपल्या धर्मजागृती आणि भक्तोद्धार या महान कार्यासाठी कृष्णा पंचगंगा तीरावरून अदृश्य झाले. आणि हेच ते पवित्र स्थान श्री क्षेत्र नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी. आज या ठिकाणी जी पुजाऱ्यांची घरे आहेत ती त्या भैरम भटजींच्या वंशातीलच. गेली 600 वर्षे श्री गुरु महाराज या पुजारी मंडळींकडून अव्याहतपणे सेवा करून घेत आहेत. येथे मनोहर पादुकांची त्रिकाल पूजा, आरती, महाभिषेक आणि पालखी सेवा इत्यादी महोत्सव रोज पहाटेपासून प्रहर रात्रीपर्यंत अखंडपणे चालू असतात. श्री दत्त महाराजांना अत्यंत प्रिय असलेल्या श्री नारायण स्वामी मंदिरात पालखीतील उत्सव मूर्ती असते. या पुण्यक्षेत्री श्री गोपाळ स्वामी, श्री मौनी स्वामी यांची समाधी मंदिरे आहेत. श्री रामचंद्र योगी महाराजांचे समाधी मंदिर देखील येथेच आहे. नरसोबावाडी येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी अनेकांची दुःख दूर करून महाराजांनी त्यांचा उद्धार केला. या मंदिराचा इतिहास असे सांगतो की जरी हे मंदिर हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र असले तरी विजापूरचा मुस्लिम राजा आदिलशहा याने या मंदिराचे बांधकाम केले आहे. आदिलशहाच्या मुलीला दृष्टीदोष होता, ती पाहू शकत नव्हती. त्यावेळी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची ख्याती आदिलशहाच्या कानावर पडली. आपल्या मुलीच्या दुःख निवारणासाठी आदिलशहा या तीर्थक्षेत्री आला. त्यांनी महाराजांना प्रार्थना केली, महाराजांची निस्सीम भक्ती केली आणि त्याच्या या भक्तीचे, प्रार्थनेचे फळ म्हणून श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याच्या मुलीला दृष्टी प्रदान केली. त्यावेळी आदिलशहा अत्यंत खुश झाला आणि त्याने मंदिराचे बांधकाम करून दिले. आणि म्हणूनच या मंदिराला कळस नाहीये. कोणताही धर्म, जात, पंथ खऱ्या श्रद्धेच्या आड येत नाही, याचे हे उत्तम उदाहरण आहे. नरसोबावाडीच्या या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला 4ही बाजूला उंच व विस्तृत असे खांब आहेत. मधोमध श्रीगुरु ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा पंचगंगा नदी सन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची प्रतिमा आहे.
दररोजची धुपारती झाल्यानंतर ओढ लागते ती महाराजांच्या पालखीची. आणि मग किती जरी घाई असली तरी पालखीची पहिली प्रदक्षिणा तरी करून जावे असे प्रत्येकाला वाटते. एकदा का पालखी सुरू झाली की मग काळवेळेचे भानच राहत नाही. लौकिक व्यवहाराच्या साऱ्या अडचणी कुठल्या कुठे लपून जातात. साऱ्या जाणीव पालखीभोवती एकरूप होऊ लागतात. वाडीचा पालखी सोहळा म्हणजे मूर्तिमंत उत्साह, अंतर्बाह्य आनंद आणि चित्तवृत्तीचा संतोष. महाराजांचा हा पालखी सोहळा प्रत्येक दत्तभक्ताला मंत्रमुग्ध करून टाकतो. पालखी सोहळा झाल्यावर परमपूज्य श्री टेंबे स्वामींनी रचलेले घोर कष्टोद्धरण स्तोत्र त्यानंतर म्हणले जाते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं ते मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोराकष्टास्मान्नमस्ते. लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपटेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्.
अशा रीतीने 2 दिवस महाराजांच्या सानिध्यात राहून पहाटेच्या काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंतची नित्य सेवा पाहून, महाराजांचा पालखी सोहळा पाहून अंतःकरण खरंच तृप्त झाले. आणि हे सर्व सुवर्णक्षण डोळ्यात साठवून इच्छा नसताना देखील आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. नरसोबाची वाडी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून माझ्यासारख्या असंख्य दत्तभक्तांसाठी दैवी ऊर्जेचा एक मोठा स्रोतच आहे. तुर्तास येथेच थांबूया आणि लवकरच एका नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा. श्री गुरुदेव दत्त.